नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय खास करून शिपाई भरतीसाठी आपण अंकगणिताची स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. त्याच्यात आपण वन डे वन टॉपिक घेत आहोत मित्रांनो. ऑलरेडी 2 क्लास झालेले आहेत आणि आजची हे क्लास नंबर 3 आहे. तर आजच्या ह्या क्लास नंबर 3मध्ये आपण शेकडेवारी हा टॉपिक पूर्णतः कंप्लीट करणार आहोत. तर आशा करतो मित्रांनो, ह्या अगोदरच्या झालेले 2 क्लासेस तुम्ही पाहिले असाल. जर नसतील पाहिले तर ते तुम्ही पाहून घ्या. चला जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, कोणता टॉपिक आहे आजचा आपला? तर शेकडेवारी. यालाच काय म्हणतात? पर्सेंटेज म्हणतात, यालाच टक्केवारी देखील म्हणतात. ठीक आहे. एक गोष्ट इथंच समजून घ्या मित्रांनो. बघा, एक नाव आहे शेकडेवारी आणि एक नाव आहे शेकडा. बघा मित्रांनो, शेकडा म्हणजे 100 होतो आणि बघा टक्का, टक्के किंवा टक्का म्हणतो आपण. 1%, 2%. याचं चिन्ह काय आहे? तर हा आहे मित्रांनो. तर याचा अर्थ होतो मित्रांनो 1/100. बघा, शेकडा म्हणजे 100 होतं आणि टक्का म्हणजेच काय होतं? तर 1/100 होतो. एवढीशी गोष्ट लक्षात ठेवा. आणखी पहा मित्रांनो, तुम्हाला हे जे काही आपले क्लासेस होत आहेत त्या सर्वच्या सर्व क्लासची तुम्हाला PDF मिळणार. कुठं मिळणार? तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. कोणते आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल? तर मी शिपाई महाराष्ट्र हीच देखील आपली टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाणार. चला, आता पहा, मी तुम्हाला आताच सांगितलं मित्रांनो, हे गोष्ट ध्यानात ठेवा. टक्का म्हणजे काय होतो? तर 1/100. आताच सांगितलं मी तुम्हाला. तर मग मला आता सांगा मित्रांनो, की 25% म्हणजे किती होणार? तर बघा, 25 जसेचे तसे राहणार. टक्का म्हणजे काय होतं आपल्याला? 1/100. बरोबर आहे का नाही? सोडवा मित्रांनो, काय होणार याच्या? तर 25 × 100 म्हणजेच किती होणार? तर 1/4. बरं, याला सोडवू शकते का पुढे? तुम्ही आणखी सोडवू शकते. त्याला डिपेंड करते तुमच्या ऑप्शनमध्ये उत्तर किती दिलेलं आहे. चला सोडवूनच घेऊ आपण. याला काय होणार बघा, 0, 10, 2, 5. भागाकार येतो ना? बघा, कोणत्या पद्धतीने करतो आपण भागाकार? नाही येत तर तुम्ही अशा पद्धतीने करा. काय होणार? 0ने भाग जाणार, 1 येणार. 0 खाली आला तर वरती काय देतो आपण? पॉईंट देतो. 4 2 8. किती उरले? तर 2 उरले. 1 0 खाली येणार. 4 5 20. बरोबर आहे की नाही? तर ह्या पद्धतीने ते भागाकार आहे मित्रांनो. तर 25% म्हणजे काय होतं? तर 0.25. आता किती आहेत मित्रांनो इथं? 68%. 68% म्हणजे किती होणार मित्रांनो? पहा, 68 गुणीला काय होणार? 1/100. बघा, कोणत्या संख्यांनी भाग जातो का? तर ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या त्या संख्यांनी आपण याला कटपट करणार. पहा, 2नी भाग जातो. 2 6 2 50 येणार. 2नी भाग देणार तर आणखी बघा 2नीच भाग जातो. 17 25. म्हणजे याचं उत्तर किती येणार मित्रांनो? 17/25. आणखी तुमची इच्छा मित्रांनो, जर पॉईंटमध्ये काढायचे असेल, ऑप्शनमध्ये पॉईंटमध्ये दिला असेल तर त्याला पुढे सोडवा. चला, हा तुमच्यासाठी होमवर्क म्हणजे आता तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की याच्या पॉईंटमध्ये किती उत्तर येणार. ठीक आहे, एवढं तर सांगू शकता तुम्ही. चला, आता याच्यावरचे आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारतात ते आता आपण काय करूया, एकदा चांगल्याने प्रश्न पाहूया. पहा काय म्हणते मित्रांनो, 48च्या 20% किंमत किती? म्हणजे 48चे 20% किती असं विचारलं आहे आपल्याला. चला सोडवूया चांगल्या पद्धतीने. बघा, 48चे किती टक्के काढायचे आहेत? 20%. टक्के म्हणजे काय होते? गुणीला 1/100 किंवा भागीला सीधा 100 पण होतो मित्रांनो. दोघांच्या पण एकच अर्थ होतो. तर चला याला सोडवा. काय होणार बघा, 0 0 कॅन्सल. 0 0 काय झाले? तर कॅन्सल झाले. बघा, 2नी भाग जातो किती? 5 वेळा. तर इथं काय होणार? 48/5. द्या भागाकार. 5 9
45 किती वाचले तर 3 वाचले मित्रांनो. पॉईंट येणार नाही येत असं डायरेक्ट, तर असं सोडवा बिलकुल बेसिक पद्धतीने. 48 भागिला 5 काय होणार 5 9 45 वाचले किती 3 शून्य खाली घेणार तर इथे काय येणार पॉईंट येणार, तर काय होणार 5 सकम 30 शून्य शून्य. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो तर 9.6. बघा ना 48चे 20% किंमत किती म्हणलं तर त्याचं उत्तर किती येणार 9.6. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा मित्रांनो आता पुढचा प्रश्न काय म्हणतो, तसाच प्रश्न आहे फक्त आकडे चेंज केलेले आहेत. काय म्हणतो 72चे 35% किंमत किती. म्हणजेच आपल्याला काय काढायचे आहे तर त्या 72चे 35% काढायचे आहेत. तर कसे काढणार 72 गुणिले 35 करायचं आणि भागीला 100. चला सोडवा आता. 5ने भाग जातो, ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या त्या संख्यांनी भाग द्या. बघा 5 7 35, 5 2 10 आणि 0. बघा 2नी भाग जातो, 4नी पण भाग जातो. 4 5 20, 4 1 4, 4 8 32. आणखी कोणत्या संख्यांनी भाग जातो का नाही जात. तर मग वरती काय होणार मित्रांनो 18 गुणिले 7 भागीला काय होणार तर 5. 18चा पाढा तसेल चांगली गोष्ट आहे मित्रांनो, नसेल येत तर आपण बेसिक पद्धतीनेच जाऊ. बघा काय होणार 7 8 56 6 हातचे आले 5, 7 1 7, 7 5 किती होणार 12 आणि 18 7 किती होते तर 126 होते मित्रांनो आणि भागीला किती होणार तर 5. चला सोडवा आता. बघा नसेल येत बिलकुल बेसिक पद्धत जिंदाबाद. बघा 5 2 10, 2 खाली आणि हे 6 खाली होणार. 5 5 25 किती उरला 1 उरला. 0 घेणार तर वरती काय द्यावं लागेल पॉईंट द्यावा लागेल. बघा 5 2 10 म्हणजे आपलं उत्तर किती आला मित्रांनो 25.2. ह्या प्रश्नाचं उत्तर किती राहणार मित्रांनो 25.2. समजलं. चला चला आता प्रश्न क्रमांक 3 पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, बघा 84चे 25% आणि 170चे 40% किती. आणि बीच्यात काय आहे प्लसचं चिन्ह आहे, तर याला कसे सोडवणार. बघा 84चे किती 25%, तर काय होणार 84 गुणिले 25 भागीला काय होणार तर 100 अधिक 170चे किती 40% करा. काय होणार 170 गुणिले 40 भागीला 100. बघा आधी काय करतो आपण गुणाकार सोडवतो त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी करतो. इथं पण तेच करायचे आहे. कसं होणार पहा 25 4 100, 4नी याला भाग जातो किती होणार 4 2 8, 4 1 4 म्हणजे इकडे किती आला 21 आला. इकडे पहा 0 0 कॅन्सल होणार, हा पण 0 काय होणार कॅन्सल होणार. 17 4 68 तर काय होणार अधिक 17 4 68. ठीक आहे. चला आता करा यांची बेरीज. काय होणार 1 आणि 8 9, 2 आणि 6 किती होणार तर 8 होणार. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो आपलं 89. बरोबर आहे का नाही. बघा ना 17 4 किती होतात 68 होतात आणि इकडे किती उरले होते आपले 21. दोघांची पण काय करायची होती बेरीज. का बरं बेरीज, कारण की हा बीचमध्ये चिन्ह दिलं आहे कशाचा तर बेरजेच्या. समजत आहे ना. चला पुढे जाऊया. पहा पुढचा प्रश्न काय म्हणतो बिलकुल तसाच आहे मित्रांनो, फक्त आकडे चेंज केले आहेत. काय होणार 1255चे 68% अधिक काय होणार 1920च्या 62%. बीच्यात कशाचं चिन्ह दिलं आहे तर बीच्यात आपल्याला दिलं आहे मित्रांनो प्लसचं चिन्ह. चला सोडवा याला. काय होणार 1255 गुणिला किती 68% म्हणजे किती 68 सॉरी किती 38% म्हणजे काय 38 भागीला 100 अधिक इकडे किती होणार 1920 गुणिला 62% म्हणजे किती होणार 62 भागीला 100. सोडवू शकतो आता आपण याला. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. काय होणार काही कटपट होतो का. बघा 5ने भाग जाताना दिसतो मला 5 2 10 0. ठीक आहे इकडे काढा 5 2 10 वाचले 2 5 5 25 5 1 5. आणखी कितीने भाग जातो तर बघा 2नी भाग जातो. इकडे 19 येणार आणि इथं किती येणार तर 10 येणार. ठीक आहे
कॅल्क्युलेशन थोडा मोठा जाईल मित्रांनो याच्या. तर याच्या काय होणार 251 गुणिला 19 भागीला किती 10 होणार. अधिकमध्ये इकडे इकडे पहा काही कटपट बघा 0 0 कॅन्सल होतो. दोन्ही भाग जातो वरती किती होणार 31 आणि खाली किती होणार 5. तर याचं उत्तर किती येणार मित्रांनो 192 गुणिला 31 भागीला 5. बरोबर आहे की नाही. चला कॅल्क्युलेशन सोडवायचे आहे मित्रांनो. तुम्हाला काय करू शकतो आपण आता याच्यात काही कटपट तर दिसत नाही आहे. आपल्याला काय करावं लागेल सोडवावंच लागेल. पहा मित्रांनो मोठा कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला काय करायचं आहे हा तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन होमवर्क आहे. होमवर्क म्हणजे आत्ता तुम्हाला व्हिडिओला पॉज करायचे आहे. हे सर्व काही गोष्टी यांच्या गुणाकार भागाकार करून तुम्हाला काय करायचे आहे तर कमेंट करून याचं उत्तर सांगायचे आहे. तेव्हापर्यंत आपण काय करू दुसरा प्रश्न पाहूया. पहा काय म्हणते एका संख्येचे 40% किंमत 76 आहे तर ती संख्या कोणती म्हणते. बघा आपल्याला काय दिलं आहे एका संख्येची टक्केवारी दिली आहे आणि त्याचं उत्तर किती येईल ते दिलेलं आहे. पण ती संख्या कोणती आहे ते सांगितलं आहे का आपल्याला नाही. तर आपण काय करणार ती संख्या पकडू एक्स पकडू मित्रांनो. आणि एक्सचे किती टक्के 40%. 40% म्हणजे काय 40 भागीला 100. जर एवढे केले तर त्याचं उत्तर किती येते म्हणते 76 येते म्हणते. बस आपल्याला काय काढायचं आहे तर एक्स काढायचं आहे. एक्स कशी काढणार बघा हा भागाकारात आहे तिकडे जाऊन काय होणार गुणाकारात होणार. तर काय होणार 76 गुणिला 100. हा वरती आहे तर इकडे येऊन काय येणार खालती होणार म्हणजे गुणाकारात आहे तर इकडे येऊन काय होणार भागाकारात होणार. चला करा आता याचे कॅल्क्युलेशन. बघा मित्रांनो जो मगांचा प्रश्न आहे फक्त ते तुम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टी समजाव्या म्हणून हा प्रश्न घेतला आहे. हे एवढे मोठे कॅल्क्युलेशन नाही विचारणार तुम्हाला शिपाईच्या पेपरला. माझ्या हातानेच हे आकडे मोठे झाले आहेत ठीक आहे. पण समजलं ना तुम्हाला हे सोडवायचं कसं तर. पण हा कॅल्क्युलेशन आला आहे तर तुम्ही करून घ्याल. जर इथं मी सोडवत गेलो तर खूप वेळ लागणार ह्या कॅल्क्युलेशनला ठीक आहे. म्हणून आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर एका संख्येची 40% किंमत 76 आहे तर ती संख्या कोणती. तर ती संख्या आपण एक्स घेतली आणि तिचे 40% काढले तर उत्तर किती मिळाला आपल्याला 76 मिळाला. तर सोडवा मग आता याला बघा 0 0 कॅन्सल होणार. 4ने याला भाग जातो का जातो बघा 4 1 4 4 9 36 म्हणजेच एक्स बरोबर किती होणार मित्रांनो 19 गुणिला 10 म्हणजेच एक्स बरोबर किती मिळाला आपल्याला मित्रांनो 190. म्हणजे जी कोणती संख्या आहे म्हणजे कोणती संख्या आहे ती संख्या आहे मित्रांनो 190. जर ह्या 190चे 40% काढले तर आपल्याला उत्तर किती मिळतो 76 मिळतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे मित्रांनो 190. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. पहा एका संख्येचे 40% किंमत जर 120 असेल आता सोडवलं तसंच आहे फक्त थोडंसं डिफरन्स काय आहे तर त्या संख्येच्या 55% किंमत किती. आधी आपल्याला त्या ते संख्या काढायची आहे मग त्या संख्येचे 55% किती होतात ते काढायचे आहे. बिलकुल सोपी प्रश्न मित्रांनो. तर आपण काय घेणार ती संख्या समजू आपण ती संख्या आहे एक्स आणि जर त्या संख्येची 40% काढला 40% म्हणजे काय होणार 40 भागीला 100. तर उत्तर किती मिळतो आपल्याला 120 मिळतो ठीक आहे. तर करा आता कॅल्क्युलेशन. बघा हा एक्स इकडेच राहणार हे 100 तिकडे भागीला तिकडे जाऊन काय होणार तर गुणीला होणार आणि भागीला किती होणार तर 40 होणार. बघा 1 0 1 0 कटला. बघा 4 तेरी किती होतो 12 आणि हा 1 0 म्हणजेच हा जो एक्स आहे हा एक्स किती येणार मित्रांनो 30 गुणिला 10. हा जो एक्स आहे हा एक्स किती येणार 30 गुणिला 10 म्हणजेच एक्स बरोबर काय होणार तर 300. बरं ती आपली संख्या किती निघाली मित्रांनो ती संख्या निघाली आपली 300. पण आपल्याला ती संख्या विचारली आहे का आता नाही ना. त्या संख्येचे 55% किती होणार त्या संख्येची 55% किंमत किती होणार ते सांगायचे आहे आपल्याला. तर बघा ती संख्या किती आहे आपल्याकडे मित्रांनो ती संख्या आहे 300 आणि ह्या 300ची किती तर 55%. 55% म्हणजे काय 55 भागीला 100 होणार. तर चला सोडवा याला बघा 1 0 2 0 1 0 2 0 कॅन्सल होणार. वाचलं काय आपल्याकडे वाचलं आहे फक्त मित्रांनो 3 गुणिला 55. तर किती होणार बघा 3 5 15चे 5 हातच्या आला 1 3 5 15 15 आणि 1 किती होणार तर 16. म्हणजे ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो तर 165 ह्या प्रश्नाचं उत्तर येणार. समजत आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया.
पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न चांगला आहे आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या पेपरमध्ये भरपूरदा विचारले गेलेले आहेत. तर बघा प्रश्न काय म्हणतो, एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 400 पैकी 220 गुण मिळाले म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले. बघा मित्रांनो, आपल्यासोबत रिलेटेड प्रश्न आहे. जेव्हा आपण लहान शाळेत म्हणजे 10वीपर्यंत 12वीपर्यंत शिकलो तेव्हा आपण आपले टक्केवारी कसे काढत होतो. तर बघा काय म्हणते, 400 पैकी 220 गुण मिळाले. तर बघा आपल्याला एखादे शिक्षक, जसा बघा 100 मार्काचा पेपर असेल, 100 पैकी जर तुम्हाला 84 गुण मिळाले असेल तर पैकीचे मार्क असेच देतात कोणते पण शिक्षक. तर आपल्याला इथं पण तेच घ्यायचे आहे. बघा काय म्हणते, 400 पैकी किती मिळाले तर 220 मिळाले. 400 गुण होते त्याच्यापैकी किती मिळाले तर 220 मिळाले. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला टक्केवारी काढायची आहे, कोणत्या पण गोष्टीची तुम्ही टक्केवारी काढा. जर टक्केवारी काढायची असेल आपल्याला तर आपल्याला सिम्पली काही नाही, आपल्याला फक्त गुणीला 100 करावा लागतो. तर ते कशात होते तर त्याच्या टक्केवारीमध्ये रूपांतर होते. तर बघा सोडवा, याला कसं होणार हे पहा. 1 0 1 0 कॅन्सल, हे पुढचा पण 0 कॅन्सल. मग काय होणार आता बघा, दोन्ही भाग द्या, दोन्ही 2 वेळा जाणार, दोन्ही 5 वेळा जाणार. इकडे किती जाणार 11 वेळा जाणार. म्हणजे उरले किती आपल्याकडे 11 गुणीला 5, म्हणजे ज्याचा अर्थ काय होतो 11 5 55. 55 काय होणार तर मित्रांनो टक्के होणार. बघा कोणत्या पण गोष्टीला जर तुम्हाला टक्के काढायचे आहेत तर सिम्पली काय करायचं, गुणीला 100 करायचं. बघा ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार तर 100 येणार. नोट लिहून देतो मी तुम्हाला मित्रांनो. जर टक्केवारी काढायची असेल, जर टक्के काढायचे असेल तर 100 गुणीला करायचे, 100 गुणीला करायचे. माझ्याकडून एक उदाहरण घ्या मित्रांनो. तुम्ही उदाहरण काय आहे, उदाहरण पाहून घ्या. काय, जर एका विद्यार्थ्याला जर एका विद्यार्थ्याला 500 पैकी 500 पैकी किती घेऊ 350 गुण मिळाले, 350 गुण मिळाले तर त्याला किती टक्के मिळाले, तर त्याला किती टक्के मिळाले. हा असा तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो. तर मग याचं उत्तर कसे काढणार तुम्ही पहा, एकदम सोप्या पद्धतीने. किती पैकी किती मिळाले तर बघा टोटल होते 500 गुण, 500 पैकी मिळाले किती 350. आणि टक्केवारी काढायची आहे म्हणजे काय करणार तर गुणीला आपण 100 करणार. 2 0 2 0 कॅन्सल होणार. पुढे बघा काय उरलं आपल्याकडे 350 भागीला काही उरले तर 5 उरले. बघा 5 7 35 आणि हा 1 0 म्हणजे त्याला किती गुण मिळाले असतील टक्केवारीत तर त्याला 70% मिळाले. किती टक्के मिळाले 70% मिळाले. तर अशा पद्धतीने प्रश्न आला मित्रांनो तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. तर चला पुढचा प्रश्न पाहूया आता. बघा अशा पद्धतीचे देखील आपल्या पेपरमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. काय प्रश्न आहे मित्रांनो, चांगला प्रश्न आहे. बघा काय म्हणते, 700 रुपये किमतीच्या एका वस्तूवर 18% दंड आकारल्यास त्या वस्तूची किंमत किती होईल. पुढे GSTवर आधारित देखील प्रश्न येणार. तर एक किती रुपयाची वस्तू आहे मित्रांनो 700 रुपयाची वस्तू आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा कोणती पण वस्तू असू द्या ती स्वतःमध्ये 100% असते. कोणती पण वस्तू असू द्या. जसा मी हा केक आहे म्हणत आहो मित्रांनो, हा काय आहे तर हा केक आहे. हा स्वतःमध्ये किती टक्के असतो
लहान असो मोठा असो पण तो स्वतःमध्ये किती असतो 100% असतो. तर कोणती पण असू द्या वस्तू असू द्या ती स्वतःमध्ये किती टक्के असते तर 100% असते. म्हणून हे 700 रुपयाची वस्तू ते स्वतःमध्ये किती टक्के आहे तर ते स्वतः 100% आहे. पण त्याच वस्तूवर किती टक्के दंड आकारले म्हणते 18% दंड आकारले म्हणजे जास्त वाढवले. किती टक्के जास्त वाढवले 18% जास्त वाढवले. तर बघा वाढविलेले टक्के वाढविलेले टक्के किती 18% काय केले आहे तर वाढविलेले आहे. बरोबर आहे. बरं ती स्वतः वस्तू स्वतःमध्ये किती टक्के होती तर नवीन टक्केवारी पाहू आपण आता. नवीन टक्केवारी पा ती वस्तू स्वतःमध्ये किती टक्के होते 100% होते. तिच्यात वाढवले किती 18% म्हणजे आता त्या वस्तूची किंमत किती झाली तर 118% झाली. त्या वस्तूची किंमत किती झाली तर 118% झाली. पण आपल्याला त्या वस्तूची 100%ची किंमत दिली आहे आणि जर किमतीच्या एका वस्तूवर 18% दंड आकारल्यास त्या वस्तूची किंमत किती होईल. आधी 100% होती त्या वस्तूची किंमत आता किती झाली 118% झाली. तर आपल्याला काय काढावं लागेल त्या 118%ची किंमत काढावी लागेल. बघा त्या वस्तूची किंमत किती आहे 700 रुपये. ह्या वस्तूच्या किमतीवर किती काढायची आहे आता आपल्याला 118%. कारण की आधी ते 100% होती 18%ने वाढ झाली म्हणून किती काढणार तर 118%. 118% म्हणजे काय होणार 118 भागिला 100. बघा 20 कॅन्सल होणार. वाचला काही 7 गुणिला 118. चला करा गुणाकार. काय होणार बघा 7 8 56 6 हातचे किती आले 5. 7 1 7 7 आणि 5 किती 12 हातचा आला 1. 7 1 7 7 आणि 1 किती होणार तर 8. तर तुमचं उत्तर किती येणार मित्रांनो 826. जर 700 रुपयाच्या 700 रुपये किमतीच्या एका वस्तूवर जर 18%ने वाढ केली किंवा दंड आकारले तर ते किती रुपयाची वस्तू होणार मित्रांनो तर 826 रुपयाची वस्तू होणार. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा 6300 रुपयाच्या एका वस्तूवर एका दुकानदाराने 13% सूट दिली. त्या वस्तूची विक्री किंमत किती. बघा 6300 रुपयाची वस्तू होती त्याच्यावर किती टक्के सूट दिली 13% सूट दिली. आता बघा 100%ची वस्तू कोणती पण असते तिच्यावर 13% सूट दिले म्हणजे किती -13% केले. तर याचा अर्थ त्या वस्तूची किंमत किती राहिली मित्रांनो 100मधून 13 गेले किती राहिले 87%. त्या वस्तूची किंमत राहिली मित्रांनो 87%. तर बस आपल्याला काढायचं काय आहे तर 87%च काढायचे आहे त्या वस्तूचे. बघा ती वस्तू आहे किती रुपयाची ती 6300 रुपयाची. काढायची किती आहे तिचे 87%. 87% म्हणजे काय तर 87 भागिला 100. तर चला करा सोडवा याला. बघा काय होणार 20 कॅन्सल. किती वाचले आपल्याकडे तर 63 गुणिला 87. बघा हे 2/2चे गुणाकार कोणत्या पद्धतीने करायचे ते पण तोंडी म्हणा किंवा कमीत कमी वेळात तर ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे मित्रांनो. ते तुम्हाला व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे. पण भरपूर जणांना ते पद्धत येत नाही म्हणून मी काय करतो तर मी बेसिक पद्धतीनेच सोडवतो. तर काय होणार मित्रांनो आपल्याकडे 63 गुणिला 87. चला कसं होणार मग बघा 7 तेरी 21 21चा एक हातचे आले 2. 7 सकम 42 42 आणि 2 किती होणार तर 44. हा एक 0. 8 तेरी 24 24चे 4 हातचे आले किती 2. 8 सकम 48 48 आणि 2 किती होणार तर 50. म्हणजेच किती होणार मित्रांनो हे 1 4 आणि 4 8 आणि हे 4 आणि हे 5. म्हणजेच आपलं उत्तर किती येणार मित्रांनो तर 5481. बघा 6300 रुपयाची काय होती वस्तू होती. जर 13% सूट दिली तर ती किती रुपयाची वस्तू पडणार तिची विक्री किंमत किती होणार तर 5481 रुपये होणार. समजतंय. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक कितवा 10वा आणि ह्या टॉपिकचा शेवटचा प्रश्न. बस मित्रांनो असेच बेसिक प्रश्न विचारला तुम्हाला याच्यावरती काहीच नाही. बघा काय म्हणतो 8950 रुपयाच्या एका मोबाईलवर 12% GST आकारल्यावर त्या मोबाईलची विक्री किंमत किती होईल. बघा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो GST कोणत्या पण याच्यावर लागो
त्याचा आकडा काय होतो, वाढतो. म्हणजे साहजिकच आहे, हा जी एस टी एक प्रकारचा काय आहे, टॅक्स आहे, दंड आहे. बघा 100% कोणती पण वस्तू राहते, तिच्यावर आपण किती 12% टॅक्स लावलो, म्हणजेच काही जी एस टी लावलो, तर त्या वस्तूची किंमत होणार 112%. बरोबर आहे का नाही? बरं, ती वस्तू आपल्याकडे किती रुपयाची आहे? ती वस्तू आहे मित्रांनो आपल्याकडे 8,950 रुपयाची. बघा ही 100% किंमत आहे, पण 12% किंमत वाढली तर आपल्याला किती टक्के काढावं लागेल याच्यावरती? 112% काढावं लागेल. 112 म्हणजे काय होणार? 112 भागीला 100. बघा काही होतो का कटपट? चला लवकर लवकर घ्या. बघा 0 0 कॅन्सल होणार. 5ने भाग जातो. बघा 5 2 10, 5 1 5 वाचले 3, किती होणार? 5 7 35 वाचले किती? 4, 5 9 45. दोन्ही याला भाग जातो, किती होणार? 2 5 10, 2 6 12. म्हणजेच याच्या उत्तर किती येणार मित्रांनो? 179 गुणिला किती होणार? तर 1 मिनिट किती होणार? तर 56 होणार. 179 गुणिला किती होणार? तर 56 होणार मित्रांनो. हा देखील तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हा गणित सोडवून तुम्हाला कमेंट करायचा आहे. म्हणजेच हा तुम्हाला काय आहे, तर होमवर्क आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. आशा करतो तुम्हाला हा टॉपिक चांगल्याने समजला असेल. आणि आणखी एक टेलिग्रामचे म्हणजे तुमच्या पी डी एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा एक फायदा होईल तुम्हाला, की आगामी येणाऱ्या कोणत्या पण स्पर्धा परीक्षा असो त्याची तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर माहिती मिळणारच. नवीन नवीन आपले जे काही क्लासेस येतात त्याची तुम्हाला माहिती मिळणार आणि त्याचे पी डी एफ पण मिळणार. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊया आणि बाकीचे टॉपिक येत्या क्लासमध्ये आपण कंप्लीट करूया. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.